आज संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे नेते या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन होत आहे। या सरकारनं की सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुमचा 7-12 कोरा करू, तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुमच्या सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, कांद्याला 4,000 रुपये भाव देऊ, शेतकऱ्याला शेतीपंपासाठी दिवसा 12 तास वीज देऊ, शेतकऱ्याची थकलेली ऊस बिल देऊ, असे आश्वासन दिले होते। परंतु गेले 3-4 महिने झाले सरकार येऊन कुठले आश्वासन पूर्ण केलेलं नाही। म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आंदोलन होत आहे। जर या सरकारनं 8 दिवसामध्ये आंदोलनाची दखल नाही घेतली तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चिरण्याचा प्रयत्न आंदोलन चिरल्याशिवाय राहणार नाही आणि हे आंदोलन आम्ही मागण्या मान्य केल्याशिवाय गप बसणार नाही। आम्ही जर या सरकारमध्ये असेल, जर सरकारनं शेतकऱ्याची बाजू नाही घेतली तर पहिल्यांदा आम्हाला शेतकरी आहे आणि नंतर राजकारण आहे। म्हणून शेतकऱ्याच्या मागण्या मान्य न केल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे।